कोल्हापूरकर काय आणि सांगलीकर काय यांचा इशयच लई हार्ड आहे बघा. नात खुळाच. आणि जसा इशय हार्ड तसे भडंग देखील कडक. बघा काय दिसतं या झन्नाट एकदम. फार काय बोलायची गरज नाहीच आहे. पटकन रेसिपी बघूयात. नमस्कार मंडळी, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं लईच मनापासून स्वागत. तर काय की नाही, सांगलीकर झालं काय आणि कोल्हापूरकर झालं काय, इशयच लई हार्ड आहे बघा. जसा इशय हार्ड आहे तसंच सांगलीचं भडंग देखील कडक आहे की. आज काय विचार केला, आज सांगलीचं भडंग होऊनच जाऊ दे. या भडंगची चर्चा गावभर आहे की नाही, गावभर काय जगभर आहे. चला तर मग म्हणजे सांगलीला गेले की नाही, कितली संभाची भेळ खायची, पाणीपुरी खायची आणि भडंगचे पॅकेट उचलून घरी घेऊन यायचे. माझं नेहमीचंच काम आहे. चला रेसिपी बघूयात, पण सबस्क्राईब तर करा आणि काय चुकलं माकलं तर लेकरू समजून माफ करा. सुरुवात करूयात भडंग रेसिपीसाठी. सांगलीचं भडंग आहे, प्रचंड फेमस आहे, मला प्रचंड आवडतं. आणि सांगलीत मुक्काम ठोकला की संभाची भेळ आणि पाणीपुरी अजिबात मी सोडत नाही. तर सगळ्यात आधी सांगलीचं भडंग आहे, त्यामध्ये अख्खा लसूण असतो. सो अख्खी लसूणची कांडी घेते. अशी एखादी बॅग घ्यायची, पोटली घ्यायची आणि मस्त असा बत्ता घ्यायचा आणि याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या. लसूण फार सोलायची गरज नाही आहे. हलका रगडून घ्यायचा म्हणजे त्याच्या पाकळ्या हलक्या सैल होतील. बघा हे सगळं रिकामं झालेलं आहे. आता पूर्ण असं सोलून घ्यायची गरज नाही आहे. थोडीशी टरफल हवीत या भडंगमध्ये. सो पूर्ण असं सोलायचं नाही आहे, अर्ध टरफल त्यामध्ये राहिलं पाहिजे. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला तर मग इथे कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. सगळ्यात आधी यामध्ये घालायचा कढीपत्ता आणि कढीपत्ता मस्तपैकी तेलामध्ये तळून घ्यायचा. आता हा ताजा ताजा तळलेला कढीपत्ता काढून घ्यायचा एका डिशमध्ये. आता याच कढईमध्ये आपण घालणार आहोत लसूण आणि त्याचसोबत शेंगदाणे आणि हे एकत्र आता फ्राय करून घेऊयात, तळून घेऊयात. चला इथे शेंगदाणे लसूण तुम्ही बघा काय मस्त तळून झालेले आहेत. जबरदस्त दिसतं प्रकरण. तर गॅस करायचा बंद, गॅस सुरू ठेवायचा नाही. आता यामध्ये घालूयात मसाला. मसाल्यामध्ये आहे माझ्याकडे लाल तिखट, आपलंच मधुराज रेसिपीचं लाल तिखट आहे. रंग सुरेख येतो, पदार्थ चवदार लागतो. साधारण 3 चमचे हे लाल तिखट घालते. हे करूयात मिक्स. आता तुम्हाला आहे ना सिक्रेट सांगते सांगलीच्या भडंगचं. यामध्ये ना पिळायचं लिंबू, या लिंबूचा रस या फोडणीमध्ये, त्याची जी चव आणि स्वाद उतरतो. याचं मुख्य कारण आहे, मला असं वाटतं की मसाला जळू नये आणि त्याचं टेम्परेचर हलकंसं कमी व्हावं. काय सुवास तर वळतोय. लसूण, तिखट आणि लिंबू, वा. आता यामध्येच आपण घालतोय चवीपुरतं मीठ. फोडणीतच मीठ घातलं जातं सांगलीच्या भडंगमध्ये आणि त्याचसोबत फोडणीतच पिठी साखर पण असते बरं का, आणि जरा बऱ्यापैकी असते, थोड्या जास्त प्रमाणात वापरतात. आता हे करूयात मिक्स. गॅस सुरू करायची आता अजिबात गरज नाही आहे. आता यामध्ये आपण घालूयात मुरमुरे किंवा भडंगाचे स्पेशल चुरमुरे येतात. रेग्युलर चुरमुरे बारीक असतात, भडंगाचे असे मस्त टपोरे येतात. गॅस बंद आहे, गॅस सुरू ठेवून नाही टाकायचं. हे आता चुरमुरे घालूयात आणि आता हे जस्ट एकजीव करून घ्यायचं, मिसळून घ्यायचं. वा वा वा. गॅस सुरू करायची गरज नाही आहे, कारण भडंग बऱ्यापैकी भट्टीमध्ये भाजलेले असतात, चुरचुरीतच असतात. त्याला परतून वगैरे घ्यायची गरज नाही आहे. म्हणजे जितकं मी बघितलं आहे कोल्हापूर सांगलीमध्ये मोठेच्या मोठे पातेले असतात, भडंगाचे चुरमुरे त्याच्यात असं वर्ण फोडणी टाकली जाते बऱ्याचदा आणि मग हाताने कालवले जातात, गरम नाही केले जात. काय सुरेख दिसतंय भडंग, मस्त रंग आलेला आहे. आणि हे भडंग सांगलीकडचं भडंग आवडलं ना
पटकन मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. आणि आता काय करतात ना, सर्व करताना नाही, इन जनरल आपलं भडंग बनवून तयार झाला की हा जो तळलेला कढीपत्ता आहे तो असा वरनं टाकला जातो आणि परत मिक्स करतात किंवा असाच डेकोरेशनसाठी ठेवतात. खायचं कसं, असंच खायचं किंवा कांदा बारीक चिरून त्यामध्ये टाकून लिंबू पिळून खाऊ शकता, पण हे असंच खायची मजा और आहे. 1-2 महिने छान टिकतं. प्रवासात उत्तम असं स्नॅक आहे नेण्यासाठी. पुन्हा भेटूयात अशाच मस्त खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.